बाबू वेदू वेदू बघ वेदू दिसती गाडी आहे रॉयल्स सिल्वर शॅडो. हे उलट आहे इंस्टाग्राम वर्सेस रियालिटी. इंस्टाग्रामला वेगळा दिसतो आणि इथं रियालिटी वेगळी आहे. हातपाय वात्रायला लागलं. फोटो काढला छान आहे. गाईज कसे आहात सगळे. स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कसा वाटतं ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. तर थंबनेलवाला तुम्हाला समजलं असेल कुठं जाणार आपण ते तरी सुद्धा पूर्णपणे बघा ब्लॉग आणि बघा आम्ही कशी मजा करतो ते. चला भेटूया पुढे. गाडी घेऊन आलो भाऊ निघलाय. व्हिडिओ एडिटिंग करत होतो हे झाले भावा पण ते असं काय करत बादशा आहेस तू. बघे वेदन कुठे आहे? वेदन आला नाही. व्हिडिओ बघे ती भारी गेली. जीटी नवीन आली मार्केटमध्ये कुठंच नाही. मला तर वाटतं BMW चा लोगो काढलाय आणि इंडियाला लावलाय. बनवली एलेंट्रा जीटी फर्स्ट टाइम इन द इंडिया. भेटली ती पकडला शेवटीला. चला जाऊ चला. शेवटीला पकडलं का तुम्हाला? कशी आमची स्पीड कशी आहे? मला घेतलं व्हिडिओ मध्ये व्हायरल ना भाई. व्हायरल होशील ना तू येड्या. चला निघूया. बाबू आणि स्वतःची जोडी. बाबू पेंटिंग बघ असल्या काढल्यात 101 कडक घेत एकदम. चाललोय फेमस असा लोकेशन लोणावळ्यातला आहे असा आयशा विला द गोस्ट हाऊस. बघू शकता तुम्ही हाच तो बांगला आहे आयशा विला म्हणून. आता पूर्णपणे त्याला पॅक केला आहे पण नक्कीच दिसती गाडी आहे रॉयल्स सिल्वर शॅडो. पूर्ण इंडियामध्ये फक्त 2च कार होत्या. मी जेव्हा लॉन्च झालेलं ना तेव्हा 50 लाखाला होती. नक्कीच तेव्हाच्या काळात 50 लाखाला आहे कारची किंमत होती. म्हणजे जवळजवळ या गाडीला 50 वर्ष झाले असतील ना लॉन्च होऊन. 50पेक्षा जास्त वर्ष. तेव्हा ती पूर्णपणे तिला म्हणजे उद्ध्वस्त केला. पण आतमधला इंटेरियर जो असेल ना तो बघायचा प्रयत्न केला असता पण पूर्ण पॅक आहे. आपल्याला जायला पण इंटर नाही आहे. तर बघा त्यावेळी काय रुबाब असेल त्या गाडीचा. आणि आता बघा कसे राहिले अंडर झाले पूर्ण. या गाडीची स्टोरी काय सांगशील आपल्याला? असं मी पण ऐकलंय का लोक असे बोलतात की भुत्या गाडी म्हणजे जे कपल होते ना त्यांना मारलेला आणि त्यातनं नंतर मग तो हे पण राऊंड पण झाला. अच्छा स्टॅच्यू ऑफ काहीतरी असते तो. हा रॉयल्स रॉयल्सचा जो सिम्बॉल असतो अँटिक मध्ये असते ना करोडमध्ये किंमत असते नक्कीच. मी पण असं ऐकलं की आयशा नावाची मुलगी इथं राहायची. ख्रिश्चन फॅमिली होती आणि या गाडीमध्ये त्यांचा मर्डर झाला होता. नक्कीच जाऊया आपण इथं आता. भावा वैतागलेत आमची. हा ना गेट पडलेत त्याच्यामुळे थांबलो आम्ही. आणि बाहेर ट्रायपॉड लावलाय घरामध्ये काय यूज काही करत नाही. सेट तर करून देतो ते आता टाइम येतो. कशासाठी लावलाय मग तू? मग कर ना लाव ना तो. चालू कर लाव मोबाईल बाई. काय प्रकार वेदू बुक्की टेंगुल दिल डायरेक्ट. चला ते वेदू आवाज दिला तरी तो कसं बघतो. मग काय दादू काय मी दादू तुझा त्याला बाबू आवाज आहे. बाबू 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 याला वेदू बोललं तरी मी काय बोललो का तुला? वेदू वेदू मी कधी वेदू. अरे कधी गेट उघडायचे? कंटाळा आला इथं 2 तास झाले. इथं बघ इथं जण थांबलीत. आम्ही पण थांबलो इथं. वेदू बघ वेदू. मला तर कधी पाऊस पडतोय कधी ऊन पडतोय. अरे लाईफ मध्ये चाललाय काय काहीच समजत नाही. आता बघा इथे पावसाचं वातावरण झालंय.
आणि आता इकडून परत ऊन येतोय. काय चाललंय काय समजत नाही. हा थंडी वाजायला लागली, मध्येच ऊन पडतोय, मध्येच पाऊस येतोय. हा सीझन तरी कुठला आहे. इथं पण फुलं आहे, तिथंच काढा फोटो. हे बघा आपली लोणावळ्याची मरीन ड्राईव्ह. पाऊस आला. फॉर्च्युनर 9 नंबरवाला पुणे साईडचा फेमस झाला. जीटी ती घ्यायपेक्षा मी वाय सिटी गेलो. ती जीटी घेण्यापेक्षा मी जीटी वाय सिटी गेलो. त्यात तरी मी गाड्या चालवल्या. बघा बघा खर्च केलाय पूल ट्रायपॉड साठी. एकदा आपण आलोय लोणावळा लेकवर. आणि तुम्हाला पण हा लोणावळ्याचा मरीन तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठं चाललोय. आता काय फुलं आलीत ना 7 वर्षात ना आमच्या इथे. मग बघायला जायला लागतं ना. असं वाटतं पावसाळ्यात आलोय ना आपण. हा धोका बिका वाढला. आमच्याकडे ऊन आहे पण इकडं पाऊस होतो. इकडं पाऊसच असतो काय समजा नाही मला. वाटते का ना पावसाळा चालू होतो. मला तर तेच वाटतं पावसाळा चालू असं वाटतंय. काहीच नाही दिसत. बघू शकतो तुम्ही ऍक्सिडेंटची संभावना आहे खूपच जास्त. हॅझार्ड लाईट पण नाही आमच्या गाडीला. तुम्ही पुढे थांबा आम्ही मागे राहतो. हॅझार्ड नाही ना. जेव्हा समोरच ना गाड्या तेव्हा दिसतात ना डायरेक्ट. आणि या धुक्याने येऊन दिसतो डायरेक्ट फोन. काय बोलतो किरण रस्ता दिसत नाहीये. तू काय बोलशील ब्लॉग मध्ये. गरम गरम वाटतंय. पाठीमागं सेफ फिलिंग आहे आपल्याला. गाडी चालणारे बघून घेतील. अरे ढोकाल तिकडे घ्या. काय माहित. अरे काय गाडीचा झालाय काय समजा नाही. सांगतय काय. सगळी गाराडलीत आमची. पाऊस पडला इकडं. सगळी भूतं बितं आलीत. जादू गाराडलीत बघी जाम पाऊस आहे बाहेर. किती कार्स वगैरे पब्लिक बघू शकते किती आले इकडं. इंस्टाग्रामवरती व्हायरल असे लोकेशन आपली. आंबे व्हॅली सिटी. कार्वी फेस्टिवल फ्लॉवर्स. इथनं जाईल मग आतमध्ये डायरेक्ट. स्नॅप पण टाकू एक गाडीचा मस्त गर्दी आहे. आणि पाऊस कंटिन्युअसली पडतो. आम्ही गाडत आलोय. जाम मेहनत घेतली इथे. गाडी इथं पार्क केला आम्ही दोन्ही पण. आतमध्ये लाव नाही तर खाली घेऊन जाऊ. चला इथनं टाका खाली. रस्ता बघा रस्ता. बोलता निवड नाही तेवढा गारटलोय. हिमालयान असती तर 100% टाकली असती. घेऊ का पुढच्या वर्षी. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. मतलब कुछ भी. बेकार झालंय बघा. भिजलोय पूर्ण भिजलोय.
पण आमचा स्वॅग बघा गाड्या घेऊन हा बघा स्वॅग हिमालयन येत ना आमच्याकडे. चेन सॉकेटचा प्रॉब्लेम आहे गाडीचा तरी पण घेऊन आलोय. आवाज येते खूपच. काही हेवी ड्रायव्हर आहेत. नाद नाही करायचा. हेल्मेट घातला डोका सुकाळ झाला भाई. काय पण होते डोकाना भिजला पाहिजे. चल आता 7 वर्षात तरी परत आले तरी येणार नाही. 7 वर्षात पण येणार नाही. आता एवढा घेतलोय. पावसा दिवसाचे ऊन काय ऊन बिन असेल तर आमच्या खाली ऊन होता पण इथं आला तर फक्त पाऊस पडतोय. हेल्मेट नाही काढायला डोका सुका राहिला पाहिजे हा. आता ना पाऊसच एवढा आहे का. यही फोन पण नाही घेतलं कोणीच. मी घेतले फक्त. मग शूज मध्ये पाणी गेलं आतमध्ये ओला ओला घालत. अरे पण पाऊस आहे मला काय माहिती. घरी ऊन होता. घरी लावू भाई. आपल्या आकाड मला लावायची का गिरण्या. हा कोमधली काय तेव्हाच निघाला होता रविवारी. हातपाय वात्रायला लागलं. फोटो काढून झालं. चल फोटो बिटो काढला जाम आहे. चला चला गाईस. अरे असा आहे मी बोलत होतो आता. याही फुलांची वाट लावायला घेतले. तरी लावले असते तर बाबा तिकीट घेतला असता. तिकीट मी तर फुलं पाहू शकता. फुलं बघायला जाम लोक आलीत. मी पण आलो. तुम्ही आम्ही आलोय. तुम्ही येऊ नका. हो कृपया येऊ नका. ऊन पडला असेल तर पावसाच्या आता हे उलट आहे. इंस्टाग्राम वर्सेस रियालिटी. इंस्टाग्रामला वेगळा दिसतो आणि इथं रियालिटी वेगळी आहे. इथं कधी पण वेदर चेंज होतो. हा सावऱ्या कधी पण वेदर चेंज होतो. रील वगैरे बघून कधी जेवू नका. आणि पब्लिक वगैरे येते. तुम्हाला वाटत असेल कोण येत नाही असं काय नाही. रियालिटी खूप वेगळी आहे. इंस्टावरती रील जे जातात ना त्या खूप वेगळ्या असतात. आमच्या रील्स बघा मग इंस्टा आयडी घ्या आमच्या सगळ्यांचा. काय 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 बोलला. त्याच्या गर्लफ्रेंडला दाखवूया. हा ब्लॉग आहे. याच्या गर्लफ्रेंडला दाखव. समजेल ना. हो ना व्हिडिओ काढा म्हणजे आहे. एकाचा प्रूफ झाला. मस्त बघलं पाहिजे. काय बघू शकता किती पब्लिक आहे. खूपच पब्लिक आहे. आणि फुलं पण मस्त येतात. भारी वाटतं. सगळीकडे फुलं आहेत कारवीची. तर आपले मित्र भेटले तिकडे बघू शकता तुम्ही. पुण्याचे मित्र भेटलेत. काय करतात आपल्याला. सिंहगडचे आहेत नक्कीच. कॉलेज स्टुडंट आहेत नक्कीच. चला ठीक आहे. चला मग काय बघूया. फोटोशूट वगैरे झालाय. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक. चला तर काय जाऊया घरी. पाडू नकोस भावा फक्त उभा राहिलं घरा. चिकट आहे इकडून.
झापूक झोपूक पाठी घेतो. किरण शेट शरद चोकिंग टोकशील आम्हाला बाबा आता नको करू. तिकट आहे जामच काय जाऊ शकता रोड आणि आमचा ड्रायव्हर हेवी भाई त्यामुळे आम्ही नाही घाबरत कोणाला. पाडू नको भावा फक्त पायात उतरतो मी पण पाडू नको. ब्रेक बिक लागणार नाही अर्जंटमध्ये. आपल्याच गाडीचं टायर आहे ना रे आलो होतो तेव्हाच. आपल्या चिखलात उभं राहून आलो आपण पण. बरोबर आला ना बरोबर आला. 3 वर्ष झालीत आम्हाला इकडं एक्सपिरियन्स आहे आम्हाला फुल गाडी चालवायला काय टेन्शन. वेदांतला तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ही 5वीत असल्यावर ना गाडी चालवतोय. आता ग्रॅज्युएशन होईल झाला त्याचा. इथं नाही का बाहेर रोड साईडनी नसेल बघू काय काय आहे ना आहे ना. चल चला गाडी निघाल आपल्या इथनं तर निघू काढू. थांब इथनं निघणार नाही. थांब उतरतो. चल चेन लूज झाले पंखा पडे यावी ड्रायव्हर भाई. तुझे पण येईल नाही तर अशी आण गिरण्या. ए बा अशी आण अशी आणली भाई गाडी. चला मरू तर फुलं ती का फुलं काय ती जाम आहे म्हणून बरं वाटतं बघायला. नाही तर काय त्या फुलांच्यात चेन लूज झाले बघू शकता. पडे मग जाम पडली असती भावा. आता निघतोय कृपया पुढे बघू शकता. पोचलोय गावामध्ये आणि आले झालं दर्शन आम्हाला शिवून भेटता ठेवून गेलं तर एकटा फायनल पोचलोय. काहीच भिजलोय जाम त्यामुळे थंडी भरले जाम. आता बघा हात याला फोटोचे पडले बघा. इथं गारटलोय ना याला फोटो पाहिजे. ये नंतर अर्धा 1 तासात. ठीक आहे. आणि गाईज जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल इथपर्यंत बघताय म्हणजे जर आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील जे जुने आहेत त्यांनी हा ब्लॉग शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट्स करा.